Hello everyone, my name is Ashish and today I'm going to talk about EaseMR. आज आपण EaseMR शिकणार आहे की हे कसं वापरायचं आणि याचा उपयोग काय आणि त्याची त्याची वाक्य कशी बनवायची ते पण आपण बघूया. तर आपण व्हाईट बोर्ड ओपन करूया. ओके, आता हे EaseMR आपण टू बी चे फॉर्म आहे. टू बी म्हणजे काय? असणे. EaseMR. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, सिंग्युलर म्हणजे एकवचनी. आय एम अ ट्रेनर म्हणजे काय? आय एम अ ट्रेनर म्हणजे मी ट्रेनर आहे. ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. शी इज एन इंजिनियर, ती इंजिनियर आहे. आता इथे ॲन का वापरलं? तर AEIO साऊंड असेल, AEIO साऊंड असेल तर आपण ॲन जोडतो. सिंग्युलर असेल आणि कॉन्सोनंट म्हणजे AEIO सोडून जे काही साऊंड असेल तर आपण अ वापरतो. इट इज अ टेबल, ते टेबल आहे. यू आर बॉस. आता प्लुरलची म्हणजे तू बॉस आहेस किंवा प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त, अनेक वचन. यू आर फ्रेंड्स, वी आर टीचर्स म्हणजे आम्ही टीचर्स आहे. यू आर फ्रेंड्स म्हणजे तुम्ही फ्रेंड्स आहात. आता यू आपण एक वचनी पण वापरतो, अनेक वचनी पण वापरतो. दे आर प्लेयर्स म्हणजे ते खेळाडू आहे. सब्जेक्ट काय आहे? आय, ही, शी, इट, यू, वी, दे. त्याच्यानंतर आपण वापरतोय एम इज आर. आता एम कुठे वापरतोय आपण? तर आय असेल तर आपण एम वापरतो, म्हणजे फर्स्ट पर्सनला आय असेल आणि सिंग्युलर लक्षात ठेवा. ही, शी, इट असेल तर आपण इज वापरतो आणि आर आपण कुठे वापरतो? यू सिंग्युलर आणि प्लुरल साठी, वी आणि दे साठी. सो आय एम, ही, शी, इट इज, यू, वी, दे आर. ऑब्जेक्ट, आता इथे ऑब्जेक्ट काय वापरलं आपण? ट्रेनर, डॉक्टर, इंजिनियर, टेबल, बॉस, फ्रेंड्स, टीचर्स, प्लेयर्स आणि इथे शेवटी काय आहे? ते फुल स्टॉप आहे कारण वाक्य संपलं आहे. इथे तुम्ही वाक्य करायचा पण प्रयत्न करू शकता आणि मला सांगा तुम्हाला जगात डिफिकल्टी असेल. आता आपण दुसरा पार्ट बघूया, नेगेटिव्ह. आपण दुसरा पार्ट बघितला, नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, सिंग्युलर. आय एम नॉट अ डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर नाहीये. ही इज नॉट अन इंजिनियर म्हणजे तो इंजिनियर नाही. शी इज नॉट अन ऍक्ट्रेस म्हणजे ती ऍक्ट्रेस नाहीये. इट इज नॉट अ गेम म्हणजे तो गेम नाहीये.
यू आर नॉट अ ड्रायव्हर म्हणजे तू ड्रायव्हर नाहीयेस. प्लुरल एकापेक्षा जास्त बघू आपण. यू आर नॉट एनिमीज म्हणजे तुम्ही शत्रू नाहीये. वी आर नॉट आर्टिस्ट म्हणजे आम्ही आर्टिस्ट नाहीये. दे आर नॉट पेंटर्स. ते पेंटर्स नाहीये. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस फुल स्टॉप. तर इथे आपण काय केलं, सब्जेक्ट म्हणजे आय ही शी इट यू वी दे. एम इज आर, एम तुम्हाला माहिती आहे आय साठी वापरतोय. ही शी इट असेल तर इज वापरतो आणि यू वी दे असेल तर आर वापरतो. त्याच्यानंतर आपण काय वापरतोय, नॉट, कारण हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य. प्लस ऑब्जेक्ट, डॉक्टर, इंजिनियर, ऍक्ट्रेस, गेम, ड्रायव्हर, एनिमीज, आर्टिस्ट, पेंटर्स यासाठी ते ऑब्जेक्ट्स वापरले. आता आपण इंटरोगेटिव्ह बघूया. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ. मागे आपण बघितलं होतं सिंग्युलर, नेगेटिव्ह, प्लुरल आणि प्लुरल नेगेटिव्ह. आता इंटरोगेटिव्ह, सिंग्युलर आणि प्लुरल बघूया आपण. एम आय अन आर्टिस्ट म्हणजे मी आर्टिस्ट आहे का. इज ही अ कुक, तो आचारी आहे का. इज शी अ मेड म्हणजे ती घरकाम करणारी आहे का. इज इट एक्सपेन्सिव्ह म्हणजे ते महागडं आहे का. तर इथे ॲन नाही लावते कारण हे ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आर यू अ सेलर म्हणजे तू सेलर आहेस. आर यू अ सेलर म्हणजे तू विक्रेता आहेस का. प्लुरल एकापेक्षा जास्त, अनेक वचन. आर यू अवेलेबल म्हणजे तुम्ही उपलब्ध आहात, एकापेक्षा जास्तीसाठी. आर वी टुगेदर म्हणजे आपण एकत्र आहोत का. आर दे मोटिवेटर्स. आर दे
आर दे मोटिवेटर्स म्हणजे ते प्रोत्साहन देणारे आहेत का? सो एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. तर हे झालं इंट्रोगेटिव्ह. मला आशा आहे की तुम्हाला हे जे 3 पार्ट आपण घेतले, अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह, त्याच्यामध्ये आपण इज एम आर कसं वापरलंय ते तुमच्या लक्षात आलं असेल. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि विचारू शकता. थँक यू व्हेरी मच. बाय.